पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बघताय काय? काम करा। आता काय स्कूटर परत बंद पडली का? चालू आहे माझी स्कूटर। माझा फोन राहिलाय तुझ्या कार मध्ये, तो दे। काय चाललंय माझ्यासोबत काय माहित। आता स्टाफ माझ्याबद्दल काय विचार करत असेल काय माहित। ओ हॅलो, तुला कोणी काही नाही म्हणणार, तू बसतोस केबिन मध्ये। लोक तर मला बोलतील, डोकं खातील माझं। झालं, जा आता। जातीये। घरी जाऊन काय परिस्थिती असेल देव जाणे। सर, काय रे, काय झालं? शॉक बसल्या हो। शॉक कसला? आयुष्यात एकाच व्यक्तीला मी आदर्श मानलं होतं, वेदांत वानखेडे। मग मोडतोड झाली की काय आदर्शाची? नाही झाली अहो, त्यांच्यामुळे मी माझं लग्न मोडायला निघालो होतो, आणि ते म्हणजे इथे ऑफिसमध्ये रात्रभर। ए गप्पा बस, तू जो काही विचार करतोयस ना तसलं काही नाहीये। ऑफिसचे लॉक बदलले होते म्हणून ते दोघे ऑफिसमध्ये अडकले होते, एवढंच। सर, तुमचा तरी विश्वास बसेल का या गोष्टीवर? म्हणजे हम तुम एक ऑफिस में बंद हो और चाबी खो जाए। अहो चित्रपट आहे का? नाही ना। अहो इथे मी माझ्या लव्ह स्टोरीचा दी एंड करायला निघालो होतो, आणि बरं झालं मी लग्नाला होकार दिला, नाहीतर मी राहिलो असतो आयुष्यभर बालब्रह्मचारी, आणि बॉस आणि अमूल्य मॅडम श्री आणि सौ झाले असते। हे बघ, तू नको तो विचार करू नकोस, कामात लक्ष दे, नाहीतर ठरलेलं लग्न मोडेल। नको। जा जा, कामाला लाग जा। हो। आई चहा। आई सॉरी सॉरी सॉरी, गते काय अवस्था करून घेतलीस तू? काय झालं? काय रात्रभर होतीस कुठे? सांग तरी। मी सांगते सांगते तुला सगळं सांगते। सांगते काय सांगते? तुला चार्जर नेता येत नाही का ग बरोबर? जीव वर खाली झाला होता, रात्रभर झोप नाहीये मला। कुणाचा तरी फोन वापरायचा, वेदांचा फोन नव्हता का?
आई अगं त्याचं झालं असं, तो इव्हेंट वेळेवर सुरू नाही झाला आणि संपेपर्यंत खूप उशीर झाला. आम्ही निघणारच होतो, पण वेदांतला आठवलं की त्याला ऑफिसमध्ये जाऊन एक महत्वाचा मेल करायचा. मग आम्ही ऑफिसमध्ये गेलो. हा आतमध्ये जाऊन मेल करत होता आणि तितक्यात माझा फोन डेड झाला. मग मला वॉशरूमला जायचं होतं म्हणून मी पण ऑफिसमध्ये गेले. ते तरी बरं झालं, मी ताई आणि अण्णांना पहिलेच मेसेज करून ठेवला होता. हो, आला होता मेसेज आणि मी सांगितलं पण होतं आईला. हो ग, मी तुला सांगते आई, इतका गोंधळ उडाला ना. वेदांचा पण फोन राहिला गाडीमध्ये आणि त्या वॉचमॅनने मूर्खासारखं गेटच लॉक करून टाकलं. मग काय, लाईट गेले होते, लिफ्ट बंद पडली. तरी वेदांतने खूप प्रयत्न केले, पण अगं अशा ह्याच्यात काय करणार ना. काय म्हणावं तुला मला खरंच कळत नाहीये. खरंच रात्रभर झोप नाहीये ग मला. तरी नशीब वेदांत होता बरोबर. हे मला सारखं हेच सांगत होते की काळजी करू नका, वेदांत आहे बरोबर. पण तरी कसं सांगू तुम्हाला, आईचं मन आहे माझं. 10 गोष्टी मनात येतात. आता कोणी बघितलं असेल तर काय म्हणेल. आई अगं कोण बघणार आहे. तुझं ना आपलं काहीतरीच असतं. काहीतरीच नाही, बघणारे बघतात. असतात अशी काही घुबडं जी रात्री झोपत नाहीत. आमच्या ऑफिसमध्ये नाही तर अशी घुबडं. अगं माझी आई, मी तुला सांगते, आमच्या समोर प्रॉब्लेम्सच असे येत होते की आम्ही काहीच नाही करू शकतो. बरं ठीक आहे, तू आंघोळ करून घे. काय अवस्था झालीये बघ तुझी. आई अगं अगदी पोलीस ऑफिसर सारखे प्रश्न विचारतेस तू तिला. मी सांगितलं होतं ना तुला, नको काळजी करूस. अमूल्याने अवॉर्ड जिंकलाय. तुला माहितीये काय दिसत होती ती स्टेजवर. हो, मी दाखवते हा तुला नंतर. अमूल्य, अवॉर्ड नाही आणलंस तू घरी? कुठे? अगं ऑफिसमध्येच आहे. म्हणजे ऑफिसचा इव्हेंट होता ना, तर त्यामुळे ऑफिसमध्येच ठेवलं. आणि अवॉर्ड काय माझ्या एकटीला नाही मिळालं. बर चल तू आवर, मी तुझ्यासाठी चहा नाश्ता करते. बरं चल, आलेच. नाही, थांब थांब. बाय द वे, मी बघितलं तुमच्या दोघांचा होता ना तो अवॉर्ड, 36 गुणी जोडीचा. ताई प्लीज आता छळू नकोस. मला जाऊ दे, मला चेंज करायचं. अगं थांब थांब थांब. मला सांग, तू ड्रेस कधी घेतला का तू? मला सांगितलं पण नाही ना. एकदम मस्त दिसत होतीस. खूप एक्सपेन्सिव्ह असेल ना ग. थोडा धीर धर, तुला सांगते, सगळं सांगते. आधी मी जाऊन चेंज करू का प्लीज? बरं जा, तुला कोणी थांबू शकत नाही. पण नंतर सगळं सांगायचं. सांगते सांगते. 36 गुणी जोडी, 36 गुणी जोडी, 36 गुणी. कुठे काय? मी गाणं गुणगुणतोय. आणि तुला हेच गाणं मिळालं का? तुला नाही आवडत आहे? ऍक्च्युली मी तुला थँक्स म्हणायला आलो. कशासाठी? अरे फायनली माझ्या लग्नाचं तू मनावर घेतलंस. मी तुझ्या लग्नाचं मनावर घेतलं. तुला वेळ लागला का रे विक्रांत? वेड म्हणजे ठार वेड लागलाय मला. मी पूर्ण वेडा झालो. अरे काय भारी जोडी जमली यार तुमची. आणि ती पण डायरेक्ट 36 गुणी जोडी. म्हणजे आता 36 गुण जुळले म्हणजे लग्नाचं काही टेन्शनच नाही. आणि 2 महिन्यात तुझं लग्न झालं की माझी लाईन क्लिअर. काय भारी यार. म्हणजे बघ ना, विचार कर ना, मस्तच. 2 सख्ख्या बहिणी आणि 2 सख्खे भाऊ, 2 36 गुणी जोड्या एकत्र एकाच घरात. हा क्या बात है. भाई होतो ऐसा. तुझं काय चाललंय विक्रांत? काय भाई होतो ऐसा? अरे दादा, मी ऑनलाईन बघितला काल तुमचा इव्हेंट. काय मस्त जोडी जमली रे तुझी अमूल्या बरोबर. आणि तुम्ही अवॉर्ड पण जिंकलात ना. आता तर ठरलं, आधी लगीन वेदांचं, मग आमच्या विक्रांत. मी तुला 1000 वेळा सांगून झालोय, मी लग्न करणार नाहीये. अरे पण मग काल जे होतं इव्हेंट होता कंपनीसाठी, आणि तो जिंकलो याचा अर्थ असा नाहीये की आम्ही लग्न करू. अरे पण मग आता झालं. आता काहीच नाही. आणि आता हे स्वप्न बघणं बंद कर. तेव्हा लग्न लग्न लग्न. ए दादा प्लीज ना, लग्नच तर करायचंय. विक्रांत, माझं डोकं फिरवू नकोस. जा इथून, माझ्या मीटिंगचं. मला रेडी व्हायचं. 36 गुणी जोडी, 36 गुणी. जातो का?
Idiot. काय ग आज नाही घालणार आहे का तू कालचा ब्लॅक ड्रेस? ऑफिसला चालली, इव्हेंटला थोडीच चालली. आज कशाला हवाय ब्लॅक ड्रेस? आणि तायडे, तुझं कॉलेज नाही का आज? उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे. जेव्हा कॉलेज सुरू होईल तेव्हा जाईन मी. मला सांग, तुमची 36 गुणी जोडी जमली का काल? विक्रांतचा कॉल होता. त्याला इतका आनंद झालाय ना की तो चक्क नाचत होता माहितीये. हो, पण काय ना तायडे, आमची ही जोडी फक्त त्या इव्हेंट पुरती जुळली. नाहीतर आमच्यात 36चा आकडा आहे, माहिती आहे ना तुला? हो का? मग असं कोण म्हणालं की मी वेदांची गर्लफ्रेंड आहे म्हणून? अगं म्हणावं लागलं. त्याचं काय ना, इव्हेंटमध्ये फक्त कपल पाहिजे होतं आणि हे आम्हाला माहितीच नव्हतं. आणि बाकी सगळे जे प्रतिस्पर्धी होते ना, त्यांनी वेदांतला कॉर्नर केलं. त्याची मुलींबद्दलची मतं सगळ्यांना माहिती होती. मग लोक लागले आरडाओरडा करायला की याला कॉम्पिटिशनमधून बाहेर काढा, हा इथे येऊ नाही शकत वगैरे. त्यात वेदांतला कळत नव्हतं की काय करावं, म्हणून मग मी म्हणाले तसं. छुपछुपके सुरू आहे का? काय? तू मेरा बॉयफ्रेंड, मैं तो तेरी. आणि माझा बॉयफ्रेंड. तुला कळतंय का तू काय बोलतेस? तू चिडका वानर कोणाला आवडेल? आणि तायडे, तो माझा बॉस आहे, मी रिस्पेक्ट करते. सो तू जे काही इमॅजिन करतेस ना, ते आहे तिथेच थांबव. असं काही ह्या जन्मात तरी शक्य नाही. तुला सांगते, रात्री त्याच्यासोबत अडकले होते ना ऑफिसमध्ये, तेव्हा वाटलं की ह्या माणसासोबत मी 1 तास सुद्धा घालवू नाही शकत. अगं त्याला सगळ्या गोष्टींची प्रॉब्लेम. आता लाईट्स गेले म्हणून मी मेणबत्ती पेटवली, तर हा म्हणतोय मेणबत्ती नको पेटो. मेणबत्ती विझल्यानंतर त्याचा विचित्र वास येतो, ऑक्सिजन लेवल कमी होते, गुदमरतो जीव. अजब रसायन घडवलंय देवाने. मी तुला सांगते, कोणी चांगला ड्रेस घातला ते त्याला दिसणार नाही, कोणी चांगलं गाऊन दाखवलं ते त्याला ऐकू येणार नाही. हा माणूस ना फक्त टेंडरच्या प्रेमात पडू शकतो. तुला सांगते, त्याच्या घरचे त्याला कसं हँडल करतात ना, देव जाणे. तू किती बोलतेस तू त्याच्याबद्दल? सॉलिड माहितीये त्याच्याविषयी. तायडे, मी तुझ्या पुढे हात जोडते, कोपरापासून हात जोडते. अकलीचे तारे तोडणं बंद कर. जाऊ दे मला ऑफिसला, पुन्हा जाऊन ना तू जीवात समोर येणार आहे. चल येते मी. बाय बाय. ते जे मटेरियल्स ऑर्डर करायचे आहेत ना, त्याचं लिस्ट आणि कोटेशन दे. येस सर. हां, ही घ्या लिस्ट सर. सर सगळ्या मटेरियल डीलर बरोबर बोलणं झालं आहे. फायनल कॉस्टिंग अमूल्य मॅडम देतील. मॅडम, सर काय झालं? झालं कॉस्टिंग? अहो मॅडम, फायनल कॉस्टिंग तुम्ही करणार आहात ना, आणि सर अप्रूव्ह करणार आहेत. हा, मी देते. हो, मी करेन अप्रूव्ह. सर, रात्री झोप नाही झालीये का दोघांची? व्हॉट नॉनसेन्स. हे सगळं तुमच्यामुळे झालं. आता इव्हेंटला गेलो असतो ना, हे सगळं झालं असतं. अहो सर, उलट बरं झालं तुम्ही त्या इव्हेंटला गेलात. माझ्या घरच्यांना आता कळलंय की मी कोणत्या कंपनीत काम करतोय. आणि सर, घरचे म्हणत होते की तुमच्या बॉसची गर्लफ्रेंड एकदम चांगली आहे. शी इज नॉट माय गर्लफ्रेंड. अँड ही इज नॉट माय बॉयफ्रेंड. आद्या, रॉ मटेरियलची लिस्ट तुला मेल केली मी, एकदा चेक करून घ्या.
ठीक आहे, चालेल, मी बघते. आद्या, तुला असं नाही वाटत आपली कंपनी इथे आली आणि ह्या ऑफिसचा माहोल बदलला? म्हणजे कशाबद्दल बोलतोयस तू? जागतिक घडामोडींबद्दल. सार्थक, नीट सांग ना. आता तूच बघ ना, कोणाचं लग्न मोडता मोडता राहतंय, कोणी प्रेमात पडतंय. कोणाचं लग्न मोडता मोडता राहिलं हे मला माहितीये, पण प्रेमात कोण पडतंय? गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड. वेदांत दादा आणि अमूल्याबद्दल बोलतोयस तू? हो हो, ऍक्च्युली त्यांचं लग्न झालं ना, आवडेल मला. आपले प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतील ना. सार्थक, तू उगाच ना स्वप्न रंगवू नकोस. तुला माहितीये ना दादा कसा आहे. हो, पण तरी अमूल्याने कॉम्पिटिशन पुरता का होईना वेदांतला बॉयफ्रेंड केलंच ना. दोघं जिंकून आलेच ना. एक टीम म्हणून उभे राहिले दोघं. नाही, मला नाही वाटत तसं. पण तरी मी एकदा अमूल्याशी बोलते, ती मला सगळं खरं खरं सांगेल. हो, आता ती तुझी चांगली मैत्रीण झालीये. माझी मावस बहीण जरी असली तरी तुझ्या जास्त जवळची झालीये ती आता. जेलस? थोडासा. सार्थक, हॅलो आरती. मला जाम मजा वाटते यार. का? काही बोलला का दादा? तो कसला बोलतोय, काही पत्ता लागू देणार नाही तो. पण मला माहितीये ना, दादा प्रेमात पडलाय. अगं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. आणि कसं आहे, तो माझ्यापेक्षा खूप वेगळा आहे, त्याच्यामुळे त्याचं सगळं सिक्रेट असतं. बरं तू सांग ना, अमूल्य काय म्हणाली तिच्या बॉयफ्रेंड बद्दल? हो, तिने मला सगळं सांगितलंय आणि ती म्हणाली की असं काहीही नाहीये. जे काही झालं ते फक्त इव्हेंटमुळे. आरती, अगं लपवत आहेत ग दोघं. तू मला सांग ना, असं 4 चौघात एवढ्या मोठ्या इव्हेंट मध्ये कोणी का मान्य करेल मी याची गर्लफ्रेंड आहे म्हणून? आणि दादा सारखा माणूस हे सहन करेल? अगं बेस्ट जोडीचा अवॉर्ड दादा एका मुलीसोबत जाऊन घेईल का? शक्यच नाही. मी सांगतो ना तुला, तू टेन्शन घेऊ नको. चल, अगदी 2 महिन्यात नाही तर 3 महिन्यात लग्न होणार. आधी त्यांचं, मग आपलं. आरती, पूरी कायनात हमें मिलाने के लिए तैयार है. अब कोई हमें रोक नहीं सकता. वेदांत वानखेड़े को भी शादी करनी ही पड़ेगी हमें मिलाने के लिए. विक्रांत, एक तर तू हिंदीत बोलू नकोस आणि दुसरं म्हणजे फक्त स्वप्न बघू नकोस, नाहीतर परत हार्ट ब्रेक होईल तुझा. नाही ग, मी सध्या खूप पॉझिटिव्ह झोन मध्ये. अच्छा होगा, सब अच्छा होगा, जो भी होगा अच्छा होगा. ठीक आहे, बाय बाय. अमूल्या, काय ग, काय सुरू आहे? कुठे काय? काहीच नाही. अच्छा, मग आम्ही जे बघितलं ते काय होतं? काय बघितलं? ग, हे बघ. बघ, कोण म्हटलं ह्यांना गर्लफ्रेंड नाहीये? मी आहे वेदांतची गर्लफ्रेंड. I love you. अच्छा, असा सगळा घोळ झालाय काय?